ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। काहींना वाटलं माझी राख होते, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली, आव्हानांपासून पळालो नाही, सकारात्मकतेने सामोरं गेलो। मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। चूक झाल्यास सुधारित GR काढावा लागेल असं मुंबईत स्पष्ट केलं, मात्र आरक्षण न दिल्यास मुंबईला जाणाऱ्या भाजीपाल्यासह सगळं बंद करू, जरांगेंचा इशारा। जरांगेंनी महाराष्ट्र विकत घेतलाय का? सगळं राज्य त्यांचंच, आम्ही काय करायचं ते बघू, छगन भुजबळांचा जरांगेंवर पलटवार। 17 सप्टेंबर पर्यंत हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला चालू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकार विरोधी भूमिका जाहीर करणार, मनोज जरांगे यांचा इशारा। मराठा आरक्षणाच्या GR विरोधात 1-2 दिवसात कोर्टात जाणार, GR मधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची ठरेल, मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका, आंदोलन करण्याचा इशारा। सरकारनं काढलेल्या GR विरोधात न्यायालयीन लढाई लढणार, भुजबळांची लढाई वेगळी नाही, लवकरच त्यांच्याशीही चर्चा करू, ओबीसी बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। तायवाडे काय बोलतात, वडेट्टीवार यांनी समजून घ्यावं, ओबीसींच्या ताटातील आरक्षण दुसऱ्यांना जाणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं स्पष्ट। आता जशी भाषा वापराल तसंच उत्तर मिळणार, कोणाचा बाप आला तरी हैदराबाद गॅझेटला चॅलेंज करू शकत नाही, कोर्टात गेला तर आम्ही सुद्धा 1994च्या GRला कोर्टात चॅलेंज करू, जरांगे यांचा इशारा। ओबीसींच्या स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमितीची 10 सप्टेंबरला बैठक, अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात 11 वाजता बैठक होणार, सर्व 8 सदस्य मंत्री उपस्थित राहणार। आमच्या धनंजय मुंडेंना आरोपांमुळे मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं, मग उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांना वेगळा न्याय का? सदावर्ते यांचा हल्लाबोल। हैदराबाद आणि सातारा गॅझेट नंतर आता कोल्हापूर गॅझेटची चर्चा, कोल्हापूर गॅझेटमधील कुणबी नोंदींबाबत मराठा समाज भूमिका मांडणार, गॅझेटमधील गफलतींबाबत सुद्धा माहिती देणार। मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याची कार्यवाही संथ गतीने, 2 वर्षात 826 पैकी फक्त 86 गुन्हे मागे, शासकीय मालमत्तेचं नुकसान आणि पोलिसांवर हल्ल्याप्रकरणी गुन्हे दाखल। हैदराबाद गॅझेटनुसार ST प्रवर्गात समावेश करण्याची बंजारा समाजाची मागणी, राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांचा मागणीला पाठिंबा, हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडणार असल्याचं पंडितांकडून जाहीर। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस नेत्यांची मातोश्री निवासस्थानी मोर्चे बांधणी, काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा। कोल्हापुरातही झळकले देवाभाऊंचे फ्लेक्सवर कोणाचंही नाव नाही, तर अशा प्रकारची जाहिरात गुंड देतात, भाजप निनावी फंड गोळा करणारी टोळी, राऊतांची टीका। फडणवीसांबाबत 1 नाही 1000 जाहिराती येतील, प्रेमापोटी एखाद्यानं जाहिरात दिल्यास विरोधकांना पोटदुखी का? देवाभाऊंच्या फ्लेक्सवरून बावनकुळेंची विरोधकांवर टीका। देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना होणार, 2026-27 काळामध्ये 2 टप्प्यांमध्ये जनगणनेची प्रक्रिया पूर्ण करणार, देशभरामध्ये जवळपास 34 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।